न्यूज, लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी। परंडा तालुक्यात पावसाने कहर केला। या ठिकाणी सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली। या नैसर्गिक आपत्तीमुळे जनजीवन विस्कळीत झालंय, तसेच यामुळे शेती आणि घरांचे मोठे नुकसान झालं। याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बुधवारी कारंजा येथील शेतकऱ्यांच्या बांधावर दाखल झाले। यावेळी त्यांनी पूरग्रस्त भागातील नागरिकांना मदतीचा हात देत लोकोपयोगी किट दिले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून पूरग्रस्तांना मदत केली। या मदतीसाठी खास 12 साहित्यांचे किट तयार करण्यात आले आहे। हे किट घेऊन टेम्पो कारंजामध्ये दाखल झाले होते। या मदतीच्या किटवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो लावण्यात आला। पूरग्रस्तांसाठी तयार करण्यात आलेल्या या किटमध्ये साधारण 12 दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे। कारंजा येथील पूरग्रस्तांना आमदार डॉक्टर तानाजी सावंत यांच्याकडून 150 पाणी बॉटल्स बॉक्स, 100 साडी, टॉवेल, ब्लँकेट, किराणा साहित्य, पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून सहसंपर्क प्रमुख भगवान देवकते यांच्याकडून 150 साहित्य किट, युवा सेना मराठवाडा निरीक्षक बाजीराव चव्हाण यांच्या अंदाजे 60 ते 65 किट ही सर्व सामग्री पूरग्रस्त कुटुंबांना तात्काळ मदत मिळावी यासाठी देण्यात आली। यावेळी महिलांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की तुम्ही आमच्या लाडक्या बहीण आहात। तुमचं कायमस्वरूपी स्थलांतर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांना दिल्या। रडू नका, धीर धरा, तुमचा भाऊ तुमच्या पाठीशी आहे। कारंजा येथील शेतकरी मुकुंद करळे, केशव करळे, हनुमंत क्षीरसागर, बाळासाहेब शिंदे, तानाजी शिंदे यांच्या शेतातील नुकसान पाहणी केल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कारंजा गावात पोहोचल्यानंतर शेतकऱ्यांनी त्यांना घेराव घातला आणि तात्काळ मदत करा अशी मागणी केली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला। परंडा तालुक्यात पावसामुळे होत्याचं नव्हतं झालंय। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला, त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रूंचा पूर आला होता। यावेळी पालकमंत्री प्रताप सरनाईक, माजी आरोग्यमंत्री तथा आमदार डॉक्टर तानाजी सावंत, आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष धनंजय सावंत, केशव सावंत, तालुका प्रमुख अण्णासाहेब जाधव, युवा सेना तालुका प्रमुख राहुल डोके, गौतम लटके, माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर, आरपीआयचे प्रदेश सरचिटणीस संजय कुमार बनसोडे, युवा नेते अमर साळुंखे, शहर प्रमुख वैभव पाटील, अनाळाचे उपसरपंच कल्याण शिंदे, ढगपिंपरीचे अशोक गरड, कारंजा येथील ग्रामस्थ लक्ष्मण गोरे, राजाभाऊ शिंदे, पोपट गुटाळ, मुकुंद गोरे, मुकुंद करळे, सुरेश गोरे, लक्ष्मण खरात, बंडू इंगळे, उपसरपंच महादेव घोडके, समाधान माने, हरी गोरे, नितीन गोरे, अमोल गोरे, भैरू सुतळे, नानासाहेब पवार, अमोल शिंदे, सुनील माने, पिंटू गोरे, बाबासाहेब घोलप यांच्यासह महिला, लहान मुले मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। संवाद साधतात। धाराशिव जिल्ह्यातील करंजा गावाला नदीला मोठ्या संख्येनं घरं वाहून गेलेली होती। संसारातील प्रत्येक वस्तू वाहून गेलेली होती आणि कपड्यावरती आहेत, त्यामुळे त्यांना ही प्राथमिक मदत देणं कर्तव्य आहे। सगळ्यांनी मिळून त्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे। काय अजून उपाययोजना? संपादक आशुतोष बनसोडे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।